मोठं विचारायचं धाडस ठेवा, तेवढंच मिळतं. लोक नेहमी म्हणतात आपल्या परिस्थितीनुसार स्वप्न बघा, पण खरं काय आहे माहिती आहे? परिस्थिती स्वप्न ठरवत नाही, स्वप्न परिस्थिती ठरवतं. तुम्ही छोटं विचारलात तर आयुष्य छोटं होईल. तुम्ही मोठं विचारलं तर आयुष्य तुम्हाला उंच नेईल. पण मोठं विचारणं म्हणजे काय? ते म्हणजे जग तुमच्यावर हसत असताना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं. मी एक खऱ्यासारखी गोष्ट सांगतो. आकाश नावाचा मुलगा एका छोट्या गावातला. वडील शेतकरी, आई गृहिणी. घरातलं मासिक उत्पन्न इतकं कमी की 2 वेळचं जेवणसुद्धा अवघड. पण आकाशचं स्वप्न होतं पायलट व्हायचं. त्याच्यावर लोक हसायचे, एवढा मोठा कोर्स, एवढे लाख रुपये, हे तुझ्या बसतं नाही. पण आकाश शांत राहिला, कारण त्याच्या मनात एकच विचार होता, मी पायलट होणारच. त्याने सुरुवात केली. एका जुन्या मोबाईलवरून विमान चालवण्याचे फ्री व्हिडिओ पाहून. दररोज इंग्रजी शिकला, कारण पायलटसाठी ते आवश्यक होतं. रात्री 2 तास एअरक्राफ्ट सिस्टीम्सवर वाचन करायचा. लोक म्हणायचे वेड लागलंय का? पण आकाशाला माहीत होतं, मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर मोठं विचारायचं धाडस लागेल. पैसा नव्हता, पण त्याने सरकारी स्कॉलरशिप शोधली, लोनसाठी धावपळ केली. 2 वर्ष कष्ट करून शेवटी तो एका पायलट ट्रेनिंग अकॅडमीत पोहोचला. आणि काय झालं माहिती आहे? आज आकाश एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये पायलट आहे. हे सगळं कसं झालं? कारण त्याने मोठं विचारलं आणि त्या विचारासाठी लढण्याचं धाडस ठेवलं. मोठं विचारणं का महत्त्वाचं आहे? तुमच्या डोक्यात जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढीच तुमची ऊर्जा वाढते. लहान विचार म्हणजे लहान प्रयत्न, मोठा विचार म्हणजे मोठी मेहनत. आणि मेहनत कधीच वाया जात नाही, लक्षात ठेवा. तुमच्या मेंदूचं मर्यादा तुमच्या विचारांनी ठरतात. तुम्ही म्हणाल मी छोटं करू शकतो, आयुष्य तुम्हाला छोटंच देईल. तुम्ही म्हणाल मी मोठं करू शकतो, मग संधी तुमच्याकडे येतील. मोठं विचारायचं कसं? स्वतःवर विश्वास ठेवा. लोक हसतील, शंका घेतील, पण तुमचा विश्वास तुमचं बळ आहे. स्वप्न लिहा, तुमच्या मेंदूला स्पष्ट दिशा द्या. मोठं ध्येय ठेवा, पण छोट्या पायऱ्या घ्या. जग एका दिवसात जिंकता येत नाही, पण पहिली पायरी आज घेता येते. अपयश येईल, पण ते धोक्याचं नाही, धड्याचं आहे. प्रत्येक पडणं तुम्हाला उभं राहायला शिकवतं. जगातील प्रत्येक महान गोष्ट सुरुवातीला हास्यास्पद वाटली आहे. जेव्हा वॉरेन बफेट म्हणाला मी गुंतवणुकीत मोठं करणार, लोक हसले. जेव्हा APJ अब्दुल कलाम म्हणाले मी देशासाठी क्षेपणास्त्र बनवणार, लोक हसले. जेव्हा एका छोट्या गावातील आकाश म्हणाला मी पायलट होणार, लोक हसले. पण ज्यांच्यात मोठं विचारायचं धाडस असतं तेच लोक इतिहास घडवतात. शेवटचं एक वाक्य लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न जेवढं मोठं, तुमचं आयुष्य तेवढं महान. लोक हसतील, हो, पण एक दिवस त्यांनाच सांगायला लागेल त्यानं मोठं विचारलं म्हणून तो मोठा झाला.